नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। BSc ॲग्री, त्याचप्रमाणे फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, फिशरी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप प्रोसेस। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर BSc ॲग्री किंवा BSc हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ऑप्शन निवडण्याचे प्रोसेस सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 13 आणि 14 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थ्यांना कॉलेजचे ऑप्शन निवडायचे आहे। त्याच पद्धतीने या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण कॉलेजचे नावे कसे सिलेक्ट करायचे, त्यानंतर प्रेफरन्स कशा पद्धतीने सेट करायचा, त्याच पद्धतीने प्रेफरन्स कशा पद्धतीने लॉक करायची, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करून इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये स्क्रोल डाऊन करायचं आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असे ऑप्शन दिसतील, तर त्या टॅबवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झाली। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, तिथून पण आपण ऑप्शन फॉर्म भरू शकता। त्यानंतर या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 असा एक ऑप्शन दिसेल। तर आपला ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यापूर्वी आपलं प्रत्येक कॉलेजला किती जागा आहे कॅटेगरी वाईज ते एकदा चेक करून घ्यायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे, त्यात राऊरी आहे, दापोली आहे, परभणी आहे, तर ते युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घेतल्यानंतर कोर्स सिलेक्ट करायचे, तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचे त्याचं सीट मॅट्रिक्स बघायचं आहे, ते सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्यानंतर कॉलेजेस सिलेक्ट करून घ्यायचे। तर मित्रांनो, कॉलेजेस सिलेक्ट करताना आपल्याला कॉलेज कोड माहीत असेल तर ठीक आहे, आणि समजा तुम्हाला कॉलेजचा कोड माहीत नसेल तर या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचे, सर्व लिस्ट तुम्हाला दिसेल आणि कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट दिसणार। यामध्ये कॉलेज कोड, कोटा टाईप, त्याच्यानंतर कॅटेगरी आहे, स्पेशल कॅटेगरी आहे, जेंडर आणि व्हॅकन्सी आणि कट ऑफ असे ऑप्शन आहेत। तर यामध्ये समजा तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी SC कॅटेगरी आहे, B म्हणजे बॉईज 3 व्हॅकन्सी आहे, त्याच पद्धतीने SC कॅटेगरी खाली F म्हणजे फिमेल, त्याच्या 2 व्हॅकन्सी आहे, अशा पद्धतीने बघून घ्यायचं आहे। SC नंतर STचं पण बॉईज आणि फिमेल एक आहे। त्यानंतर या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर NTC, NTDE, SCBC, EWS अशा सर्व जागा आपण या ठिकाणी बघून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला होम पेजला यायचं आहे। होम पेजला आल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला लॉग इन रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्टर ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर पासवर्ड टाकून साइन इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, साइन इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्टर नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनमध्ये क्लिक करून या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली आल्यानंतर ॲग्रिकल्चर असे नावाची टॅब दिसेल, त्यासमोर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेसवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपला जी प्रोसेस झालेली, जे फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती ओपन झाली। त्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला खालून 2 नंबर म्हणजेच 5 नंबरचा प्रेफरन्स असा ऑप्शन दिसेल, त्या प्रेफरन्स टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर, प्रेफरन्स राऊंड नंबर 1 स्टार्ट कधी झाले 13 ऑगस्ट 2026 सकाळी 9 वाजता चालू झाले आणि ते कधीपर्यंत आहे 14 ऑगस्ट 2026 11:59 रात्री, म्हणजेच 12 वाजेपर्यंत रात्री आपले फॉर्म चालणार। त्यानंतर आता या ठिकाणी ॲक्शनमध्ये ॲड प्रेफरन्स, तर या ठिकाणी आपल्याला कॉलेजचे नाव ॲड करायचे आहेत, तर म्हणून आपण या ठिकाणी ॲड प्रेफरन्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण
कॉलेजचे ऑप्शन सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेट नेम या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम आपल्याला सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला 4ही युनिव्हर्सिटी दिसणार आहे ॲग्रिकल्चरच्या. त्यापैकी तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे, समजा राहुरी विद्यापीठ किंवा दापोली विद्यापीठ, परभणी विद्यापीठ, तर त्यामध्ये जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते विद्यापीठ या ठिकाणी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची. समजा मी MPKV महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोर्स नेममध्ये पण आपल्याला कोर्सेस म्हणजे तुम्हाला BSc ॲग्री, BSc हॉर्टिकल्चर किंवा तुम्हाला फिशरी सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी ज्यासाठी ॲडमिशन घ्यायचं तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा कोर्स नेम ऑल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व ब्रँचेस आपल्याला तिथले सर्व कॉलेज नेम दिसणार आहे कोर्सेस वाईज. तर या ठिकाणी कॉलेज नेममध्ये आपण आता कॉलेज नेम सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. सुरुवातीला कोड, त्यानंतर कॉलेजचं नाव दिसणार आहे आणि ते नाव दिसल्यानंतर आपण आपलं कॉलेजेस सिलेक्ट करायचे. तर आता आपण या ठिकाणी सुरुवातीला काही कॉलेजेस सिलेक्ट करून घेऊया. तर या ठिकाणी आता मी काही कॉलेजेस सिलेक्ट करत आहे. तर तुम्ही पण या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला पण या ठिकाणी कॉलेजची लिस्ट दिसणार आहे अशा पद्धतीने आणि त्यामधनं तुम्ही ते कॉलेज तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते सुरुवातीला सिलेक्ट करून घ्यायचे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, सुरुवातीला समजा मी एक कॉलेज सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर ॲड पेपर्सवरती क्लिक करायचं आहे. ॲड पेपर्सवरती क्लिक केल्यानंतर ते कॉलेज आपल्याला या ठिकाणी खाली ॲड होणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे कॉलेज पाहिजे तेवढे आपण सिलेक्ट करून घ्यायचे 1 बाय 1. आणि मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्याला जो प्रेफरन्स सेट करायचा आहे, 1 नंबर कुठलं कॉलेज, 2 नंबर कुठलं, 3 नंबर कुठलं, ते आपल्याला सगळे ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर सिलेक्ट करायचे आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. तो प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचा ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे, सगळे कॉलेजेस सिलेक्ट झाल्यानंतर. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक कॉलेज सिलेक्ट केलं आहे. आता या ठिकाणी आपण पुन्हा दुसरं कॉलेज सिलेक्ट करूया. तर आता सेकंड कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर प्रेफरन्स ॲड झालेला आहे आपला सक्सेसफुली. या ठिकाणी सेकंड कॉलेज पण आपलं ॲड झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वाटलं दुसऱ्या युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, तुम्हाला दापोली, परभणी युनिव्हर्सिटी समजा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून पण तुम्ही कॉलेजेस या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. समजा तुम्हाला त्याच युनिव्हर्सिटीचे कॉलेज सिलेक्ट करायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी कॉलेज नेमवरती क्लिक करून या ठिकाणी कॉलेजेस दिसतील तुम्हाला मित्रांनो आणि ते सर्व कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. या ठिकाणी मी माझं 3rd कॉलेज पण या ठिकाणी ॲड केलं आहे. तर या ठिकाणी 3रं कॉलेज पण ॲड झालेलं आहे. त्याचा आपल्याला प्रेफरन्स कोड दिसतो आहे, कॉलेज नाव दिसतं आहे, युनिव्हर्सिटी दिसते आणि कोर्स त्या ठिकाणी कुठला कोर्स आहे, म्हणजे तुमचं BSc ॲग्री आहे का हॉर्टिकल्चर आहे की फूड टेक्नॉलॉजी आहे, जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने सर्व कॉलेजेस आपण ॲड करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुमचं जर गव्हर्मेंट कॉलेज असेल तर त्याच्यापुढे GOVT दिसणार आहे. समजा प्रायव्हेट कॉलेज असेल तर PVT अशा पद्धतीत तुमचं दिसणार आहे. तर त्यावरून तुम्हाला समजणार आहे तुमचं कुठलं कॉलेज आहे. त्यानंतर मित्रांनो समजा तुम्हाला तुमचा कट ऑफ बघायचा असेल लास्ट इयरचा, तर या ठिकाणी चेक लास्ट इयरचा कट ऑफचा ऑप्शन दिलेला आहे. पण सध्या टेम्पररी या ठिकाणी त्याचा काहीतरी इश्यू आहे वेबसाईटचा, तर या ठिकाणी आपल्याला ते कट ऑफ दिसत नाही. पण तुम्ही वेबसाईटच्या होम पेजला जाऊन मागील वर्षाचे कट ऑफ तुम्ही बघू शकता. जे काही कॉलेजचे कट ऑफ आहे, जे मेरिटचे मार्क्स आहे, ते मार्क्सचे कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचे आपला ऑप्शन फॉर्म फिल करायच्या अगोदर. मग त्यानुसारच आपण आपले कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा काही कॉलेजेस सिलेक्ट करायचे असेल तर आपण पुन्हा ते कॉलेजेस सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी मी आता एक कॉलेज सिलेक्ट केलं आहे. तर कट ऑफ बघायचा होता मला त्याचा, पण मग सध्या वेबसाईटचा एरर आहे त्यामुळे ते दिसणार नाही ते या ठिकाणी. पण तुम्ही होम पेजला जाऊन ते बघायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे. आता ते कॉलेज तुमचं ॲड झालं आहे. त्यानंतर समजा मला आता हे 5 नंबरचं कॉलेज आहे, ते मला म्हणजे वरच्या बाजूला घ्यायचं आहे, तर मी ते वरती घेऊ शकतो. 5 नंबरचं कॉलेज 4 नंबरला आलं आहे. मला पुन्हा ते वरच्या बाजूला घ्यायचं असेल तर हिरव्या बटनावरती म्हणजे अपवरती क्लिक केल्यानंतर ते कॉलेज 3 नंबरला आलेलं आहे. अशा पद्धतीने प्रेफरन्स सेट करायचं आहे. समजा मला 5 नंबरचं कॉलेज खाली घ्यायचं आहे, तर रेड जे बटन आहे आणि डाऊन ॲरो की ही प्रेस करायची आणि ती प्रेस केल्यानंतर आपला प्रेफरन्स तो 5 नंबरचं कॉलेज 6 नंबरला आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स सेट करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, यामध्ये अवघड असं काही नाही. अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स वर खाली करू शकता. त्यानंतर लॉक प्रेफरन्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो प्रेफरन्स आहे, ऑप्शन फॉर्म आहे, तो लॉक होणार आहे. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कोणत्याही
पद्धतीत तो फॉर्म अनलॉक करता येणार नाही. ऑप्शन फॉर्म एकदा फिल केल्यानंतर त्यामध्ये चेंज करता येणार नाही. ते तुमचे फर्स्ट राऊंडसाठी लॉक होऊन जाईल फॉर्म. तर मित्रांनो, आता आपला फॉर्म लॉक झालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण ॲक्शनमध्ये डाउनलोड रिपोर्ट्समध्ये आपला फॉर्मची PDF डाउनलोड करून घ्यायची आणि त्याची आपली प्रिंटआउट काढायची किंवा आपल्याकडे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला BSc ॲग्रीचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये फर्स्ट ऑप्शन ॲटो फ्रीज होणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट ऑप्शनला नंबर लागला तर आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि खाली त्या ऑप्शनच्या खाली नंबर लागला तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला BSc ॲग्रीचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला जर काही क्युरी असेल, काही डाऊट असेल, तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.